नमस्कार मित्रांनो. आजपासून आपण 7वीच्या भूगोलच्या पुस्तकाला सुरुवात करत आहोत. चला तर मग बघूया. या पुस्तकामध्ये आपल्याला कोणत्या पाठाची माहिती बघायची आहे. बघा, पुस्तकाच्या सुरुवातीला आपल्याला भारताच्या संविधानामधील भाग 4 क बद्दल माहिती दिली आहे. यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात, की भाग 4 क कशा संदर्भात आहे? बघा या ठिकाणी दिला आहे. नागरिकांची मूलभूत कर्तव्य दिली आहे भाग 4 क मध्ये. आणि दुसरा प्रश्न असतो, नागरिकांची मूलभूत कर्तव्य हे कोणत्या आर्टिकलमध्ये येते, कोणत्या कलममध्ये येते? तर बघा 51 क ह्या अनुच्छेदमध्ये दिलं आहे नागरिकांची मूलभूत कर्तव्य. आणि नागरिकांची मूलभूत कर्तव्य कोणती आहे? या प्रकारचा सुद्धा प्रश्न असते. बघूया आपण नागरिकांची मूलभूत कर्तव्य. अनुच्छेद 51 क मधील मूलभूत कर्तव्य बघत आहोत आपण. प्रत्येक भारतीय नागरिकाचे हे कर्तव्य असेल की त्याने पहिलं कर्तव्य, प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे. हे लक्षात राहू द्या. प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे. संविधानातील आदर्शाचा, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा. स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शाचे पालन करावे. तिसरं कर्तव्य, देशाचे सार्वभौमत्व, एकता व अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे. आपल्या देशाचे रक्षण करावे. देशाची सेवा करावी. सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढावा व बंधुत्वाची भावना जोपासावी. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा. हे एक लक्षात राहू द्या. आपल्याला विचारल्या जातात या प्रकारचे कर्तव्य. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारसाचे जतन करावे. हे सुद्धा एक लक्षात घ्या. नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे. सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी. वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी. हे लक्षात घ्या. वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी. सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे. हिंसेचा त्याग करावा. देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा. 6 ते 14 वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. हे एक लक्षात राहू दे. यावर आपल्याला प्रश्न विचारले आहे. आपण मागच्या 6वीचे पुस्तक घेतलं होतं. त्यामध्ये यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले आहे हे घेतलं आहे. ते नक्की बघा. आपण या लेक्चरमध्ये प्रश्न घेतले ते हे लेक्चर आणखी मोठं होईल, म्हणून 6वीच्या पुस्तकामध्ये बघून घ्या. यावर आपण प्रश्न विचारले आहे ते समोर बघूया. नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची माहिती बघितल्यानंतर आपल्याला उद्देश पत्रिकेची सुद्धा माहिती दिली आहे बघा. आपण स्टेट बोर्डच्या कोणत्याही पुस्तकाचा अभ्यास करताना आपल्याला उद्देश पत्रिका आणि नागरिकांची मूलभूत कर्तव्याबद्दल माहिती दिलेली असतेच. यावरून आपण अंदाज लावू शकतो की आपल्यासाठी उद्देश पत्रिका व नागरिकांची मूलभूत कर्तव्ये किती महत्वाची असू शकते. आपल्याला प्रत्येक एक्झाम मध्ये यावर प्रश्न बघायला मिळतेच, म्हणून बघूया आपण उद्देश पत्रिका. उद्देश पत्रिका. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा. बघा या ठिकाणी कोण बोलत आहे? आम्ही भारताचे लोक म्हणजेच आपण भारताचे लोक बोलत आहोत. काय बोलत आहोत? तर भारताला कशा प्रकारचं घडवायचं आहे हे बोलत आहोत. कसं घडवायचं आहे भारताला? सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य या पद्धतीचं घडवायचं आहे. आणि समोर बघा, त्यांच्या सर्व नागरिकास काहीतरी द्यायचं आहे. काय द्यायचं आहे? न्याय द्यायचा आहे, स्वातंत्र्य द्यायचं आहे, समानता द्यायची आहे आणि या ठिकाणी बंधुता. हा क्रम लक्षात राहू द्या. यावर आपल्याला प्रश्न विचारला आहे. आणि आणखी एक प्रश्न विचारले जाते, न्याय कोणत्या प्रकारचा द्यायचा आहे? सामाजिक न्याय द्यायचा आहे, आर्थिक न्याय द्यायचा आहे, राजनीतिक न्याय द्यायचा आहे. त्यानंतर स्वातंत्र्य कोणत्या प्रकारचे द्यायचे आहे बघा. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य द्यायचं आहे. स्वातंत्र्याबद्दल माहिती कशामध्ये दिली आहे? मूलभूत हक्कांमध्ये दिली आहे. हे लक्षात राहू द्या. आपल्याला या प्रकारचा सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे. आणखी समानता द्यायची आहे. समानता कशी पाहिजे? दर्जाची व संधीची समानता देत आहे. बघा, निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. हे लक्षात घ्या. आपण यानंतर पाठाची नावं बघू. आपल्याला कोणत्या पाठाची माहिती घ्यायची आहे ते. आपल्याला ऋतुनिर्मिती भाग 1 बघायचा आहे. सूर्य, चंद्र व पृथ्वी आपल्यासाठी महत्वाचा आहे. भरती ओटी हा सुद्धा महत्वाचा आहे पाठ. हवेचा दाब, वारे. 6वा पाठ नैसर्गिक प्रदेश. 7वा मृदा. 8वा ऋतुनिर्मिती भाग 2 आपल्यासाठी हा पाठ महत्वाचा आहे. यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. 9वा पाठ कृषी, मानवी वस्ती, समोच्च रेषा, नकाशा व भूरूपे हे आपल्यासाठी महत्वाचं नाही. बघा, भौगोलिक शब्दांचे काही विस्तारित अर्थ सुद्धा दिला आहे पुस्तकाच्या शेवटी. हे सुद्धा आपल्यासाठी महत्वाचे आहे. आपण पहिल्या पाठापासून सुरुवात करूया. पहिला पाठ बघूया. ऋतुनिर्मिती भाग 1. या पाठामधली आपल्याला थोडीशीच माहिती महत्वाची आहे. बघूया आपण. थोडे आठवूया. पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होते?
पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात बघा? काय म्हणतात, कुणाला आठवते का? परिवलन म्हणतात की परिभ्रमण म्हणतात? पृथ्वीला या क्रियेस किती कालावधी लागतो? आपला देश कोणकोणत्या गोलार्धामध्ये येतो? आठवते का कोणाला? कोणाला आठवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारले जातात. बघा, या प्रकारची आपली पृथ्वी आणि आपला भारत कुठे आहे? या ठिकाणी आहे. म्हणजेच काय झालं? उत्तर गोलार्धामध्ये येते. आणि आता बघा, आपला भारत कुठे येईल? पूर्व गोलार्ध. म्हणजेच काय? उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आपला भारत येतो. हे लक्षात राहू द्या. आपल्याला राज्यसेवेमध्ये सुद्धा या प्रकारचे प्रश्न विचारले आहे. पृथ्वीवर सूर्यकिरणे सर्व ठिकाणी लंबरूप का पडत नाही? या ठिकाणी आपल्याला एक तक्ता बनवायला सांगितला आहे. ते आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं नाही. ही माहिती आपल्यासाठी महत्वाची नाही. इथून बघा, पृथ्वीला परिवलनासाठी सुमारे 24 तास लागते. बघा, पृथ्वीला परिवलनासाठी किती तास लागतो? 24 तास. आणि परिवलन म्हणजे काय? तर पृथ्वी स्वतःभोवती फिरण्याच्या क्रियेला परिवलन म्हणतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. यावर आपल्याला राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारला आहे. लक्षातच ठेवा. पृथ्वी स्वतःभोवती कशी फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वीच्या या परिवलनामुळे दिवसाच्या स्वरूपात कालगणना करणे शक्य झाले आहे. सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त तसेच दिनमान व रात्रमान या दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेच्या अवस्था आपण अनुभवत असतो. क्षितिजावरील उगवत्या व मावळतीच्या ठिकाणामध्ये बदल का होत असतील? बघा, हा एक प्रश्न आहे. क्षितिजावरील उगवतीच्या व मावळतीच्या ठिकाणामध्ये बदल का होत असतील? यासाठी एक कृती दिली आहे. ती कृती आपल्यासाठी महत्वाची नाही. या पाठामध्ये आपल्याला एवढीच माहिती महत्वाची होती. या ठिकाणी हा पाठ संपवतो. दुसरा पाठ बघूया. सूर्य, चंद्र व पृथ्वी. पाठाच्या सुरुवातीलाच आपल्याला चंद्राच्या गतीबद्दल माहिती दिली आहे. बघूया आपण. पृथ्वीप्रमाणे चंद्राला देखील अक्षीय व कक्षीय गती आहे. बघा, मल्टीलायनर क्वेश्चन मध्ये एखादी लाईन देऊ शकते की चंद्राला अक्षीय व कक्षीय गती आहे, किंवा वन लाईनर क्वेश्चन मध्ये विचारले जाऊ शकते. म्हणून हे लक्षात राहू द्या. आपल्या चॅनलवरील नेहमी लेक्चर बघणाऱ्या विद्यार्थ्यांना ही माहिती आहे. अक्षीय व कक्षीय गती म्हणजे काय? ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी बघूया अक्षीय व कक्षीय गती काय आहे, कारण या पाठामध्ये आपल्याला महत्वाचं आहे. बघूया. बघा, अक्षीय गती म्हणजे काय? स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस अक्षीय गती म्हणते. म्हणजेच काय? चंद्र स्वतःभोवती फिरते, त्या फिरण्याच्या गतीस अक्षीय गती म्हणतात. हे लक्षात राहू द्या. आणि कक्षीय गती कशाला म्हणतात? तर या ठिकाणी पृथ्वीबद्दल दिलं आहे. आपण चंद्राबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, याला परिभ्रमण म्हणते. बघा, ही पृथ्वी आहे. याभोवती चंद्र या प्रकारे प्रदक्षिणा घालते किंवा फिरते, तर याला काय म्हणणार? परिभ्रमण म्हणणार. ही प्रदक्षिणा पृथ्वी विशिष्ट कक्षेवरून घालते, म्हणून या कक्षेस कक्षीय गती म्हणतात. बघा, चंद्र या विशिष्ट कक्षेवरून प्रदक्षिणा घालत आहे, म्हणून या कक्षेवरील फिरण्याच्या गतीस चंद्राची कक्षीय गती म्हणतात. हे समजून घ्या. ही माहिती आपण कुठून बघत आहोत? जुन्या 5वीच्या भूगोलच्या 3ऱ्या धड्यामधून. बघा, याचे लेक्चर्स आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. ज्यांनी नाही बघितलं ते नक्की बघा. समोर बघूया. पृथ्वीप्रमाणे चंद्राला देखील अक्षीय व कक्षीय गती आहे. चंद्र हा स्वतःभोवती फिरताना पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो. तसेच पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. त्यामुळे चंद्र सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत नसला तरी तोही सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालत असतो. बघा, या ठिकाणी चंद्र सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत नाही, तर मग तो सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालतो. या प्रकारची माहिती लक्षात घ्या. सरळ सेवामध्ये आपल्याला विचारल्या जाऊ शकते. चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो. त्यामुळे आपल्याला चंद्राची एकच बाजू सतत दिसत असते. बघा, या ठिकाणी आपल्याला प्रश्न बनू शकते. आपल्याला चंद्राची एकच बाजू सतत का दिसते? कारण चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो, म्हणून हे माहिती सुद्धा लक्षात घ्या. या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न विचारला आहे. जरा विचार करा. सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश याप्रमाणे पृथ्वी प्रकाशही असेल का? असल्यास तो कोठे असेल? या ठिकाणी एक कृती दिली आहे. 3 विद्यार्थी निवडून सूर्य, पृथ्वी व चंद्र अशी भूमिका करायची आहे की ते अवकाशामध्ये कशा प्रकारे फिरतात हे सांगायचं आहे. आपल्या महत्वाचं नाही हे. ही माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे. बघूया आपण. पृथ्वीप्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे. बघा, लंबवर्तुळाकार म्हणजे काय? कोणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आपल्या लेक्चर्समध्ये आपण खूपदा बघितलं आहे लंबवर्तुळाकार म्हणजे काय. बघा, या ठिकाणी एक प्रश्न बनू शकते. चंद्राची परिभ्रमण कक्षा कशी आहे? लंबवर्तुळाकार आहे. त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्रामधील अंतर सर्वत्र सारखे नसते. हे समजून घ्या. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्रामधील अंतर सर्वत्र सारखे नसते. बघा, या प्रकारे आपली पृथ्वी आहे आणि या प्रकारे चंद्राची कक्षा आहे. या ठिकाणी आपला चंद्र असेल, फिरता फिरता या ठिकाणी जाईल. या प्रकारे बघा, या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे? बघा, चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्रामधील अंतर सर्वत्र सारखे नसते. बघा, या प्रकारे चंद्र इथे असताना बघा चंद्रामधील अंतर किती आहे. त्यानंतर समोर आल्यानंतर चंद्रामधील अंतर बघा वाढला.
या ठिकाणी आणखी वाढला, या ठिकाणी थोडा कमी झाला, मग इथून कमी कमी होत आहे. तर याप्रमाणे चंद्राची कक्षा आहे. सर्वत्र अंतर पृथ्वी आणि चंद्रामध्ये सारखे नसते. याची आपल्याला एक आकृती सुद्धा दिली आहे. बघूया आपण. बघा ही आकृती. चंद्राची स्थिती दाखवली आहे या आकृतीमध्ये. ही चंद्राची परिभ्रमण कक्षा आहे. निळ्या कलरनी दाखवली आहे. बघा, जेव्हा चंद्र आणि पृथ्वी जवळ असते त्या स्थितीला काय म्हणतात? उपभू. आणि चंद्र आणि पृथ्वी जेव्हा दूर असते त्या स्थितीला काय म्हणतात? अपभू स्थिती म्हणतात. हे लक्षात राहू दे, आपल्याला विचारलं गेलं आहे. याबद्दलची आपण माहिती वाचून घेऊया. पृथ्वीप्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षाही लंबवर्तुळाकार आहे. त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्रामधील अंतर सर्वत्र सारखे नसते. जेव्हा तो म्हणजेच काय? जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीस चंद्राची उपभू स्थिती म्हणतात. बघा, चंद्राची उपभू स्थिती म्हणजे काय? जेव्हा चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीस चंद्राची उपभू स्थिती म्हणतात. या आकृतीमध्ये दाखवलं आहे बघा, उपभू किती किलोमीटर आहे? 3,56,000 किलोमीटर आहे. हे विचारणार नाही आपल्याला. बघा, या उलट तो जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तेव्हा ती चंद्राची अपभू स्थिती असतात. या ठिकाणी दाखवलं आहे बघा, अंतर किती आहे? 4,07,000 किलोमीटर. बघा, जेव्हा चंद्र आणि पृथ्वीमधलं अंतर सर्वात जास्त कमी असते त्या स्थितीस काय म्हणतात? उपभू. आणि अंतर जास्त असते त्या स्थितीस काय म्हणतात? अपभू. बघा, कमी होतं तर उ आणि जास्त असल्यावर उ ला एक काना लागला. या प्रकारे तुम्ही लक्षात राहू देऊ शकता. तुम्ही चंद्राच्या कलांचा अभ्यास केला आहे. आकाशात चंद्रबिंबाचा भाग अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत कसा वाढतो आणि पौर्णिमेनंतर तो क्रमाक्रमाने कसा कमी होतो हे तुम्हाला माहिती आहे. आपण याचा अभ्यास कुठे केला? जुन्या चौथीच्या भूगोलच्या पहिल्या पाठामध्ये याचा अभ्यास केला होता. ही आकृती बघा. या आकृतीमध्ये काय सांगितलं आहे? चंद्रकला सांगितलं आहे. कृष्ण पक्ष व शुक्ल पक्ष हे सांगितलं आहे. आधी आपण बघूया चंद्रकला म्हणजे काय, कृष्ण पक्ष म्हणजे काय आणि शुक्ल पक्ष म्हणजे काय. चंद्रकला म्हणजे काय? आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा आकार दररोज बदलताना दिसतो. बघा, चंद्राच्या प्रकाशित भागाचा आकार दररोज बदलताना दिसतो म्हणजे काय? या आकृतीमध्ये बघा, चंद्राचा प्रकाशित भाग क्रमाक्रमाने वाढत जातो आणि पूर्ण चंद्र झाल्यानंतर तो क्रमाक्रमाने कमी होत जातो. या प्रकारे चंद्राचा प्रकाशित भाग दररोज आपल्याला बदलताना दिसतो. या ठिकाणी बघा, आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा आकार दररोज बदलताना दिसतो. या बदलत्या आकारांना चंद्रकला म्हणतात. बघा, चंद्रकला कशाला म्हणतात? बदलत्या आकारांना चंद्रकला म्हणतात. हे लक्षात राहू द्या. बघा, या ठिकाणी आणखी एक प्रश्न बनू शकतो. आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा आकार दररोज बदलताना का दिसतो? कारण चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असल्याने पृथ्वीवरून दिसणारे त्याचे स्थान नेहमी बदलत असते. बघा, आपण एक एक ओळीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असल्याने बघा, या ठिकाणी पृथ्वी आहे आणि चंद्र या प्रकारे प्रदक्षिणा घालत आहे. पृथ्वीवरून दिसणारे त्याचे स्थान नेहमी बदलत असते. बघा, या ठिकाणी आपली पृथ्वी आहे आणि चंद्र कधी या ठिकाणी दिसते, कधी या ठिकाणी. तर या प्रकारे हा प्रदक्षिणा करत असते आणि याचे स्थान कसं आहे? बदलत आहे. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असल्याने पृथ्वीवरून दिसणारे चंद्राचे स्थान नेहमी बदलत असते. त्यामुळे आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा आकार दररोज बदलताना दिसतो. या बदलत्या आकारांना चंद्रकला म्हणतात. या ठिकाणी आपल्याला आणखी एक प्रश्न बनू शकतो. बघा, दररोज चंद्राचा प्रकाशित भाग बदलत असतो. त्या भागांना काही नाव असेल का? हो आहे. बघूया आपण. या आकृतीमध्ये बघा, ज्या दिवशी आकाशामध्ये आपल्याला चंद्र दिसत नाही त्या दिवशी आपण अमावस्या आहे म्हणतो आणि चंद्र कोरीप्रमाणे दिसतो या प्रकारे त्या दिवशी आपण चतुर्थी आहे. आणि अष्टमी अर्धा चंद्र. बघा, अष्टमी अर्धा चंद्र आणि एक कोर कमी असते चंद्राला पूर्ण व्हायला त्या दिवशी शुद्ध द्वादशी आणि पूर्ण चंद्र असतो त्या दिवशी पौर्णिमा. हे सर्वांनाच माहिती आहे. आणि या ठिकाणी बघा, वद्य चतुर्थी, अष्टमी, आणखी अर्धा चंद्र. अर्धा चंद्राला अर्धा चंद्र ज्या दिवशी असेल त्या दिवशी आपण अष्टमी आहे असं समजतो. आणि या ठिकाणी बघा, आणखी द्वादशी, अमावस्या, चतुर्थी, अष्टमी आणि पौर्णिमा हे 4 शब्द तुम्ही नेहमीच ऐकत असाल. तुम्हाला अमावस्या आणि पौर्णिमा तर माहितीच आहे, पण चतुर्थी आणि अष्टमी हे सुद्धा कळलं आज. शुद्ध पक्ष म्हणजे काय बघूया आपण. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा दृश्य भाग म्हणजे काय? प्रकाशित भाग. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा दृश्य भाग दररोज क्रमाक्रमाने वाढत जातो. या कालावधीत शुद्ध पक्ष किंवा शुक्ल पक्ष म्हणतात. हे लक्षात राहू द्या. या आकृतीमध्ये बघा, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग क्रमाक्रमाने वाढत जात आहे. पौर्णिमेपर्यंत या कालावधीस काय म्हणतात? शुद्ध किंवा शुक्ल पक्ष म्हणतात. या ठिकाणी दाखवलं आहे बघा, ही अमावस्या. बघा, या ठिकाणी चंद्र पृथ्वीवरून दिसणार नाही आणि यापासून
पौर्णिमेपर्यंत या ठिकाणी चंद्र दिसत आहे पृथ्वीवरून. या कालावधीस काय म्हणणार आहे? शुद्ध किंवा शुक्ल पक्ष. हे लक्षात राहू द्या. आपल्याला राज्यसेवामध्ये एकदा विचारलं होतं. कृष्ण पक्ष बघूया. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा दृश्य भाग रोज क्रमाक्रमाने कमी होत जातो. या कालावधीत वद्य किंवा कृष्ण पक्ष म्हणतात. या आकृतीमध्ये बघा, पौर्णिमेपासून चंद्राचा दृश्य भाग कमी कमी होत जातो. या कालावधीस वद्य किंवा कृष्ण पक्ष म्हणतात. बघा, या प्रकारे या आकृतीमध्ये दाखवला आहे. दोघांमधून एक लक्षात राहू द्या, दुसरं आपोआप तुमच्या लक्षामध्ये राहील. बघा, आता ही आकृती तुम्हाला समजेल. सूर्यकिरण या प्रकारे चंद्रावर पडल्यानंतर आपल्याला चंद्राचा दृश्य भाग पृथ्वीवरून दिसणार का नाही? तर त्या दिवशी अमावस्या असेल, या ठिकाणी दिला आहे बघा. आणि त्यानंतर त्यानंतर आपल्याला क्रमाक्रमाने या प्रकारे चंद्राचा दृश्य भाग दिसत जाईल. आणि अर्धा चंद्राला काय म्हणू आपण? अष्टमी म्हणू. त्यानंतर पूर्ण चंद्र, याला काय म्हणणार? पौर्णिमा. बघा, इथे शुक्ल पक्ष दिला आहे. तर अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या कालावधीत शुक्ल पक्ष म्हणतात. हे इथे दिलं आहे बघा. आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतच्या कालावधीस कृष्ण पक्ष म्हणतात. बघा, ह्या आकृतीनुसार तुम्हाला समजून जाईल. आपण पृथ्वीवरून आकाशात चंद्रकला पाहत असतो. चंद्रकला म्हणजे काय? चंद्राच्या बदलत्या आकारांना चंद्रकला म्हणतात. बघितलं होतं आपण. आपण पृथ्वीवरून आकाशात चंद्रकला पाहत असतो. ते चंद्रबिंबाचे प्रकाशित भाग असतात. हे भाग चंद्रावरून परावर्तित होणारे सूर्यप्रकाशामुळे आपल्याला दिसतात. बघा, इथे काय म्हणतात? हे भाग चंद्रावरून परावर्तित होऊन सूर्यप्रकाशामुळे आपल्याला दिसतात. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेला सूर्याच्या विरुद्ध बाजूस असतो. तर अमावस्येस तो तो म्हणजे काय? चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये असतो. बघूया आपण. बघा, या आकृतीमध्ये अमावस्या असते त्यावेळेस चंद्र कुठे असते? पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये असते. या ठिकाणी आहे बघा. अमावस्येस तो म्हणजे चंद्र. अमावस्येस चंद्र पृथ्वी व सूर्य यांच्या मध्ये असतो. शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन होतो. हे लक्षात घ्या. शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन असतो. ही आकृती बघा. यामध्ये कृष्ण व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्यामध्ये 90 अंशाचा कोन दाखवला आहे. शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यामध्ये 90 अंशाचा कोन होतो. त्यावेळी आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा अर्धाच भाग दिसतो. बघितलं होतं आपण. म्हणून आकाशात चंद्र अर्धवर्तुळाकार दिसतो. बघा, या ठिकाणी अर्धा चंद्र दिसत आहे. बघा, या ठिकाणी एक प्रश्न बनू शकतो. शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी आकाशात चंद्र आपल्याला अर्धवर्तुळाकार का दिसतो? कारण शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यामध्ये 90 अंशाचा कोन होतो. त्यावेळी आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा अर्धाच भाग दिसतो. म्हणून आकाशात चंद्र अर्धवर्तुळाकार दिसतो. ग्रहणे बघूया आपण. ग्रहणांवर आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात, म्हणून महत्वाचं आहे, लक्ष देऊन बघा. पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात. अतिशय महत्वाचं आहे. यावर आपल्याला एखादी मल्टीलाइनर क्वेश्चन मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकते. पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमीच एकाच पातळीत नसते. आधी तुम्हाला परिभ्रमण कक्षा म्हणजे काय माहिती हवं. बघूया आपण. परिभ्रमण म्हणजे पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची क्रिया होय. बघा, परिभ्रमण म्हणजे पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची क्रिया होय. या प्रकारे आपला सूर्य आणि पृथ्वी या प्रकारे प्रदक्षिणा करते. बघा, पृथ्वी सूर्याभोवती फिरण्याच्या क्रियेस काय म्हणतात? परिभ्रमण म्हणतात. आणि या फिरण्याच्या मार्गास काय म्हणतात? कक्षा म्हणतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरते याला काय म्हणते? परिभ्रमण. आणि ज्या मार्गावरून फिरते त्याला काय म्हणतात? कक्षा म्हणतात. लक्षात घ्या. कक्षा म्हणजे सूर्यमालेतील ग्रह एका विशिष्ट मार्गावरून सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात. या प्रदक्षिणेच्या मार्गास कक्षा असे म्हणतात. बघा, कक्षा म्हणजे काय? प्रदक्षिणेच्या मार्गास कक्षा असे म्हणतात. आताच आपण आकृतीनुसार बघितलं होतं. ही माहिती आपण 5वीच्या जुन्या भूगोलच्या पुस्तकामधून घेतलेली आहे. पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात. हे लक्षात राहू द्या. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे 5 अंशाचा कोन करते. हे लक्षातच राहू द्या. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे किती अंशाचा कोन करते? 5 अंशाचा. परिणामी चंद्र प्रत्येकी परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण पटलाला 2 वेळा छेदतो. प्रत्येक अमावस्येला सूर्य, चंद्र, पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत 0 अंशाचा कोन करतो. बघा, प्रत्येक अमावस्येला सूर्य, चंद्र व पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत 0 अंशाचा कोन असतो. बघा, आपल्याला अमावस्या का दिसणार? कारण सूर्याची किरणे चंद्रावर या बाजूने पडणार. या ठिकाणी हा दृश्य भाग आणि मागचा चंद्राचा भाग अंधार राहणार. पृथ्वीवरून आपल्याला दिसणार का? नाही. म्हणजे आकाशात आपल्याला चंद्र दिसणार नाही. ज्या दिवशी आपल्याला चंद्र दिसत नाही त्या दिवसाला आपण काय म्हणतो? अमावस्या म्हणतो. तर पौर्णिमेला तो 180 अंश असतो. बघा,
प्रत्येक अमावस्येला सूर्य, चंद्र व पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत 0 अंशाचा कोन असतो, तर पौर्णिमेला तो 180 अंश असतो. पौर्णिमेला सूर्य, पृथ्वी व चंद्र यांना जोडणाऱ्या रेषेत किती अंशाचा कोन असतो? 180 अंशाचा कोन असतो. या ठिकाणी दिला आहे बघा. आणि अमावस्येला सूर्य, चंद्र व पृथ्वीमध्ये किती अंशाचा कोन असतो? 0 अंशाचा कोन असतो. असे असले तरीही प्रत्येक अमावस्या किंवा पौर्णिमेला सूर्य, चंद्र, पृथ्वी एका पातळीत व एका सरळ रेषेत येत नाही. म्हणूनच प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेस ग्रहणे होत नाही. हे लक्षात राहू द्या. प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेस ग्रहणे का होत नाही? कारण प्रत्येक अमावस्या किंवा पौर्णिमेला सूर्य, चंद्र, पृथ्वी एका पातळीत व एका सरळ रेषेत येत नाही. म्हणूनच प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेस ग्रहणे होत नाही. यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. लक्षात राहू द्या. आकृती 2.4 पहा. ही आकृती बघा 2.4 प्रदक्षिणा मार्गातील फरक 5 अंश दिला आहे बघा या ठिकाणी. काही पौर्णिमा व अमावस्यांना सूर्य, पृथ्वी व चंद्र एका सरळ रेषेत व एकाच पातळीत येतात. अशा वेळी ग्रहणे होतात. ग्रहणे सूर्य व चंद्राच्या संदर्भात घडतात. हे लक्षात घ्या. ग्रहणे कशा संदर्भात घडतात? सूर्य व चंद्राच्या संदर्भात घडतात. सूर्यग्रहण बघूया. सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. या स्थितीत हे तीनही खगोल समपातळीत व एका सरळ रेषेत असतात. त्यामुळे दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते. अशी सावली दोन प्रकारे पडते. मध्य भागात ती दाट असते व कडेच्या भागात ती विरळ बनते. पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेले दिसतो. ही स्थिती म्हणजे खग्रास सूर्यग्रहण होय. हे लक्षात घ्या. खग्रास सूर्यग्रहण. त्याच वेळेस विरळ छायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो तेव्हा सूर्यबिंब अंशतः ग्रासलेले दिसते. ती स्थिती खंडग्रास सूर्यग्रहणाची असते. आकृती 2.5 मध्ये बघूया आपण. खग्रास सूर्यग्रहण फार थोड्या भागातून अनुभवता येतो. हे लक्षात घ्या. खग्रास सूर्यग्रहण फार थोड्या भागातून अनुभवता येते. हा पॅरेग्राफ आपण पुन्हा एकदा वाचून घेऊया आणि सूर्यग्रहण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. बघा या आकृतीमध्ये सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर या भागामध्ये पडली आहे बघा. या स्थितीत हे तीनही खगोल समपातळीत व एका सरळ रेषेत असतात. हे बघितलं आपण. त्यामुळे दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते. बघा चंद्राची सावली दिवसा पृथ्वीवर पडते आणि या ठिकाणाहून सूर्यग्रहण अनुभवास मिळते. अशी सावली दोन प्रकारे पडते. मध्यभागी ती दाट असते व कडेच्या भागात ती विरळ बनते. पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो. ही स्थिती म्हणजे खग्रास सूर्यग्रहण. बघा खग्रास सूर्यग्रहण कशा प्रकारे दिसते? मध्यभागी ती दाट असते व कडेच्या भागात ती विरळ बनते. बघा या आकृतीमध्ये खग्रास सूर्यग्रहण दाखवलं आहे. त्याच वेळेस विरळ छायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो. बघा या प्रकारे सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो. त्याच वेळेस विरळ छायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो तेव्हा सूर्यबिंब अंशतः ग्रासलेले दिसते. ती स्थिती खंडग्रास सूर्यग्रहणाची असते. बघा या प्रकारे खंडग्रास सूर्यग्रहण. काही वेळा चंद्र पृथ्वीपासून अपभू स्थितीत असतो म्हणजे तो पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो. परिणामी चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. बघा चंद्राची पृथ्वीपासून अपभू स्थिती म्हणजे काय? पृथ्वीपासून चंद्र जास्तीत जास्त दूर असते आणि त्याचा परिणाम काय होतो तर चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. ती अवकाशातच संपते. अशा वेळी पृथ्वीवरील अगदी थोड्याच भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखाद्या वर्तुळाप्रमाणे दिसते. हे कंकणाकृती सूर्यग्रहण होय. कंकणाकृती सूर्यग्रहण क्वचितच दिसते. हे लक्षात राहू द्या. बघा या प्रकारे पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कळा एखाद्या वर्तुळाप्रमाणे दिसते. हे कंकणाकृती सूर्यग्रहण होय. आणि हे खग्रास सूर्यग्रहण. या प्रकारे आपल्याला विचारले जातात एक्झाम मध्ये, म्हणून हे लक्षात राहू द्या. या ठिकाणी आपल्याला सूर्यग्रहणाबद्दलची कृती दिली आहे. हे आपल्यासाठी महत्वाचं नाही. चंद्रग्रहण बघूया. चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गावर जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो तेव्हा चंद्रग्रहण घडून येते. बघा चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गावरून जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो म्हणजे काय बघूया आपण. बघा या प्रकारे पृथ्वीच्या चंद्र प्रदक्षिणा करतो आणि हा परिभ्रमण मार्ग यावरून चंद्र जाताना पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो तेव्हा चंद्रग्रहण घडून येते. हे लक्षात घ्या. चंद्रग्रहण कशा प्रकारे घडून येते? चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गावरून जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो तेव्हा चंद्रग्रहण घडून येते. अशा वेळी चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी एकाच पातळीत असणे आवश्यक असते. हे लक्षात घ्या.
अशा वेळी चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी एकाच पातळीत असणे आवश्यक असते. पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जाते. हे लक्षात घ्या. पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो. त्यामुळे चंद्र पूर्णपणे झाकला जाऊन खग्रास चंद्रग्रहण होते. हे बघूया आपण. या आकृतीमध्ये बघा, चंद्र पूर्णपणे झाकलेला आहे. चंद्र पूर्णपणे झाकला जाऊन खग्रास चंद्रग्रहण होते, तर काही वेळा चंद्र काहीसा झाकला गेल्यामुळे खंडग्रास चंद्रग्रहण होते. हे लक्षात घ्या. काहीसा झाकला गेल्यामुळे कोणतं चंद्रग्रहण होते? खंडग्रास चंद्रग्रहण होते. बघा, या आकृतीमध्ये दाखवलं आहे. काहीसा झाकला गेल्यामुळे खंडग्रास चंद्रग्रहण झालं आहे. या ठिकाणी काही प्रश्न दिले आहे, बघूया आपण. जरा डोके चालवा. सूर्यग्रहणाच्या दिवशी पृथ्वीवरील कोणत्या भागातून ग्रहण दिसणार नाही हे आपण बघितलं आहे. कोणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर टाका. कंकणाकृती आणि खग्रास असे सूर्यग्रहण एकाच वेळी होऊ शकते काय? चंद्रग्रहण कंकणाकृती का दिसणार नाही? चंद्रावर गेल्यास तुम्हाला कोणकोणती ग्रहणे दिसू शकतील? इतर ग्रहामुळे होणारी सूर्यग्रहणे आपण का पाहू शकत नाही? सूर्यग्रहणाची वैशिष्ट्ये बघूया. आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. यावर आपल्याला प्रश्न विचारले आहे, बघूया आपण. सूर्यग्रहण अमावस्यालाच होतो, पण प्रत्येक अमावस्याला होत नाही, हे लक्षातच राहू द्या. प्रश्न विचारले आहे याच्यावर. सूर्यचंद्र व पृथ्वी हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत असल्यावरच सूर्यग्रहण होते. खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 7 मिनिटे 20 सेकंद इतका असतो, हे लक्षात राहू द्या. आणि पूर्ण सेकंद मध्ये विचारलं तर 440 सेकंद. चंद्रग्रहणाची वैशिष्ट्ये बघूया. चंद्रग्रहण पौर्णिमेला होते. बघा, चंद्रग्रहण कधी होते? पौर्णिमेला होते. तर सूर्यग्रहण कधी होते? अमावस्येला होते. हा डिफरन्स लक्षात राहू द्या. आयोग आपल्याला असेच छोट्या छोट्या गोष्टीमध्ये फसवतो. चंद्रग्रहण पौर्णिमेला होते, परंतु प्रत्येक पौर्णिमेला होत नाही, हे सुद्धा लक्षात घ्या. सूर्य, पृथ्वी व चंद्र हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत आल्यावरच चंद्रग्रहण होते. खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 107 मिनिटे इतका असतो. हा कालावधी लक्षात राहू द्या. ग्रहण एक खगोलीय घटना बघूया आपण. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या केवळ खगोलीय स्थिती आहे. या शुभ अशुभ असे काहीही नसतं. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र विशिष्ट स्थितीत येण्याचा हा केवळ खगोलीय परिणाम आहे. या अवकाशीय घटना नेहमी घडत नसल्याने त्याबद्दल लोकांच्या मनात साहजिकच कुतूहल असते. खगोलशास्त्रज्ञांसाठी ग्रहणे व त्यातही खग्रास सूर्यग्रहण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे अभ्यासासाठीची पर्वणीच असते. ज्या भागात ग्रहण दिसणार असेल तेथे जगभरातील खगोलशास्त्रज्ञ आवर्जून एकत्र येतात आणि ग्रहणाच्या स्थितीचा सखोल अभ्यास करतात. हे लक्षात घ्या, आपल्यासाठी महत्वाचं आहे. सूर्यग्रहण पाहताना काळी काच किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल वापरणे आवश्यक असते, कारण सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते. बघा, सूर्यग्रहण पाहताना काळी काच किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल वापरणे का आवश्यक असते? कारण सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते म्हणून. सूर्यग्रहणाच्या कालावधीत अचानक निर्माण होणाऱ्या काळोखामुळे अनेक पक्षी प्राणी गोंधळतात. त्यांच्या जैविक घड्याळापेक्षा वेगळी घटना असल्यामुळे त्यांचा या घटनेला मिळणारा प्रतिसादही वेगळा असतो. ग्रहणाच्या दरम्यान तुम्ही त्यांचे निरीक्षण करा व नोंदवा. अर्थातच हे महत्वाचं नाही आपल्यासाठी. या ठिकाणी काही माहिती दिली आहे, बघूया आपण. पिधान व अधिक्रमण काय आहे बघूया. ग्रहणाप्रमाणे चंद्र व सूर्य यांच्या बाबतीत काही विशिष्ट स्थिती निर्माण होतात. त्यांना पिधान आणि अधिक्रमण म्हणतात. पिधान हे चंद्रामुळे घडते, तर अधिक्रमण हे सूर्यामुळे घडते. बघा, या प्रकारचे प्रश्न विचारले जात नाही. पण हे पिधान आणि अधिक्रमण कशा संदर्भात आहे हे लक्षात घ्या. पिधान हे चंद्रासंदर्भात आहे, तर अधिक्रमण हे सूर्यासंदर्भात आहे, हे लक्षात राहू द्या. पिधान म्हणजे काय बघूया आपण. पिधान हे नेमकं होते तरी काय बघूया आपण. पिधान ही एक अवकाशीय घटना आहे, लक्षात घ्या. पिधान ही एक अवकाशीय घटना आहे. चंद्र एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जातो. अशा वेळी काही काळ ही खगोलीय वस्तू चंद्राच्या मागे लुप्त होते, यालाच पिधान असे म्हणतात. बघा, या ठिकाणी आपली पृथ्वी आहे, या ठिकाणी आपण असूया, आणि इथे बघा काय म्हणते, चंद्र एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जाते. या ठिकाणी कुठेतरी या प्रकारे तारा असेल आणि या प्रकारे आपला चंद्र असेल. बघा, या ठिकाणी काय म्हणते, चंद्र एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जाते. अशा वेळी काही काळ ती खगोलीय वस्तू चंद्राच्या मागे लुप्त होते. बघा, लुप्त झाली आहे का चंद्राच्या मागे हा तारा? झाला आहे. यालाच पिधान असे म्हणतात. बघा, कळलं असेल तुम्हाला, समजून घ्या. पिधान कशाला म्हणतात? चंद्र एखाद्या ताऱ्यासमोर किंवा ग्रहासमोरून जाते. अशा वेळी काही काळ ती खगोलीय वस्तू चंद्राच्या मागे लुप्त होते, यालाच पिधान असे म्हणतात. वास्तविक खग्रास सूर्यग्रहण पिधानाचाच एक प्रकार आहे. अशा वेळी चंद्रामुळे सूर्यबिंब झाकले जातात. अधिक्रमण बघूया. अधिग्रहण म्हणजे काय बघूया. अधिग्रहण
पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेत बुध किंवा शुक्र यापैकी एखादी अंतर्ग्रह आला तर अधिक्रमण होते. अशा वेळी सूर्यबिंबावरून एक काळा ठिपका सरकताना दिसतो. या आकृतीमध्ये दाखवला आहे बघा. ग्रहण व अधिक्रमण यात फारसा फरक नाही. बघा, यापैकी आपला सूर्य असेल आणि ही बुधची कक्षा, या प्रकारे कुठेतरी बुध असेल आणि ही आपली पृथ्वीची कक्षा, या प्रकारे आपली पृथ्वी असेल. बघा बघा या ठिकाणी पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेत बुध किंवा शुक्र यापैकी एखादी अंतर्ग्रह आला. बघा, यांच्या रेषेमध्ये हे एका रेषेमध्ये आले आहे. अशा वेळी सूर्यबिंबावरून एक काळा ठिपका सरकताना दिसतो. आपल्याला पृथ्वीवरून हा या आकृतीप्रमाणे दिसेल बघा, काळ्या ठिपक्याप्रमाणे, कारण की बुध हा ग्रह छोटा आहे म्हणून आणि तारा हा मोठा आहे म्हणून आपल्याला हा काळ्या ठिपक्याप्रमाणे दिसेल. बघा, अधिग्रहण म्हणजे बघूया. पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेत बुध किंवा शुक्र यापैकी एखादी अंतर्ग्रह आला तर अधिक्रमण होते. अशा वेळी सूर्यबिंबावरून एक काळा ठिपका सरकताना दिसतो. ग्रहण व अधिक्रमण यात फारसा फरक नाही. अधिक्रमण हे एक प्रकारे सूर्यग्रहणच आहे. हे आता तुम्हाला पुन्हा बघायची गरज पडणार नाहीये, हे नेहमी लक्षात राहणार तुम्हाला. अधिग्रहण समोर बघूया. बघा, मी आणखी कोठे आहे म्हणजेच हे या ठिकाणी सांगत आहे की ग्रहणाबद्दल माहिती आणखी कोठे आहे. 7वीच्या विज्ञानच्या पुस्तकामध्ये आहे आणि 6वीच्या विज्ञानच्या पुस्तकामध्ये विश्व हा पाठ आहे. या ठिकाणी ग्रहणांबद्दल माहिती आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. यावरचे आपण प्रश्न बघूया. या ठिकाणी काही प्रश्न दिले आहे. चुकीची विधाने आपल्याला दुरुस्त करून लिहायची आहे. या प्रश्नाची उत्तरे तुम्ही मला कमेंट करून द्या. बघूया आपण प्रश्न. चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो. घालतो का? चंद्र सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालतो. पौर्णिमेत चंद्र, सूर्य व पृथ्वी असा क्रम असतो. असतो का? पृथ्वीची परिभ्रमण कक्षा आणि चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत आहे. आहे का? बघितलं होतं आपण. चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी एकदाच छेदते. बघा, चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी एकदाच छेदते. एकदाच छेदते का? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य आहे का? अर्थातच नाही. का? कारण तुमच्या डोळ्यांना इजा होऊ शकते. चंद्र पृथ्वीशी उपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते का? यांचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्या. बघा, सूर्यग्रहणाच्या वेळी कोणती स्थिती राहते आणि कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब कसे असते? उत्तरे लिहायची आहे. दर अमावस्या व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी, सूर्य एका सरळ रेषेत का येत नाही? खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही का अनुभवता येते? ग्रहणांविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी उपाय सुचवा. सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल? उपभू स्थितीत कोणत्या प्रकारची सूर्यग्रहण होतील? या प्रकारचे हे प्रश्न आहे. पण तिसरा पाठ बघूया. भरती ओटी. या ठिकाणी चित्र दिले आहे. या चित्रांवर आपल्याला काही प्रश्न विचारले आहे. अर्थातच हे प्रश्न महत्त्वाचे नाही, पण समोरची माहिती समजून घेण्यासाठी आपल्याला कामी पडेल. बघूया आपण. पुढील छायाचित्रांचे निरीक्षण करा. प्रश्नाची उत्तरे सांगा व चर्चा करा. दिलेली दोन्ही छायाचित्रे एकाच ठिकाणची आहे की वेगवेगळ्या ठिकाणची आहे? दोन्ही छायाचित्रांमधील पाण्याबद्दलचे तुमचे निरीक्षण नोंदवा. अशा प्रकारच्या नैसर्गिक घटनेला काय म्हणतात? स्पष्टीकरण. वरील दोन्ही छायाचित्रे एकाच ठिकाणाहून घेतलेली आहे. समुद्रकिनारी काही काळ राहिल्यास तुम्हाला समुद्राचे पाणी कधी किनाऱ्याच्या खूप जवळ आल्याचे तर काही वेळेस किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत गेल्याचे दिसते. सागर जलाच्या या हालचालींना आपण भरती ओहोटी म्हणून ओळखतो. बघा, सागर जलाच्या हालचालींना आपण काय म्हणून ओळखतो? भरती ओहोटी म्हणून ओळखतो. सर्व समुद्र किनाऱ्यावर अशा प्रकारे भरती ओहोटी येत असते. भरती ओहोटी या नैसर्गिक घटना असून त्यामागचे शास्त्र आपण समजून घेऊया. भरती ओहोटी ही सागर जलाची दररोज आणि नियमितपणे होणारी हालचाल आहे. हे लक्षात घ्या. भरती ओहोटी हे सागर जलाची दररोज आणि नियमितपणे होणारी हालचाल आहे. सागरातील पाण्याच्या पातळीत ठराविक कालावधीने बदल होत असतो. दर 12 तास 25 मिनिटांनी भरती ओहोटीचे एक चक्र पूर्ण होते. बघा, भरती ओहोटीचे एक चक्र पूर्ण कधी होते? दर 12 तास 25 मिनिटांनी. पृथ्वीवरील जलावरणामध्ये सातत्याने घडणारी ही घटना वरवर पाहता सहज व स्वाभाविक वाटते, परंतु याचा थेट संबंध सूर्य, चंद्र व पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण बल व केंद्रोत्सारी बल यांच्याशी असते. तुमच्या वहीवर खडा किंवा खडू यासारख्या वस्तू ठेवा व वही जोरात डावीकडून उजवीकडे हलवा. या ठिकाणी काही कृती करायला सांगत आहे, ऐकून घ्या फक्त. या ठिकाणी वहीवर खडू ठेवून जोरात वही हलवणारी मुलगी दाखवली आहे. बघा, आता तुम्हाला वाटेल हे काय आहे, आपल्या कामाचं तर नक्कीच नसेल, पण हे आपल्याला केंद्रोत्सारी बल समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बघूया आपण.
कढीच्या डब्यात पाणी घ्या. कढी हातात धरून डब्बा गरगर फिरवल्यास काय होते ते पहा. मिक्सरच्या भांड्यात पाणी घेऊन मिक्सर चालू करा. निरीक्षण करा. अर्थातच हे करायचं नाहीये. हे फक्त आपल्याला केंद्रोत्सारी बल म्हणजे काय हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. गोफण, पंखा फिरवतानाचेही निरीक्षण करा. अर्धा पेला पाणी घ्या. पेला हातात घेऊन एका दिशेने सावकाश गोलाकार फिरवत राहा. पाण्याच्या बाबतीत काय घडते याचे निरीक्षण करा. या ठिकाणी पाण्यासह पेला हलवणारा मुलगा दाखवला आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला केंद्रोत्सारी बल म्हणजे काय समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी बघा, केंद्रोत्सारी म्हणजे काय, केंद्रातून बाहेर पडणारा. म्हणजेच पेल्याला हलवलं तर केंद्रामधून म्हणजेच प्याल्यामधून पाणी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. किचन बोटात धरून गोल गोल फिरवताना काय घडते याचे निरीक्षण करा. या ठिकाणी किचन बोटात धरून गोल गोल फिरवताना मुलगी दाखवली आहे. यावरून सुद्धा आपल्याला केंद्रोत्सारी बल समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हे एकदा ऐकून घ्या. बघूया आपण. खालील प्रश्नाच्या आधारे केलेल्या कृतीबाबत वर्गात चर्चा करा. खडू कोणत्या दिशेला पडला? पेल्यातील पाण्याचा फुगवटा कोणत्या दिशेला आला? किचनला जोडलेल्या वस्तू फिरताना कोणत्या स्थितीत होत्या? डब्यातील व मिक्सरच्या भांड्यातील पाण्याचे काय झाले? वरील कृतीमध्ये कोणकोणते बल कार्य करत होते? आपल्यासाठी हे महत्वाचं आहे बघा. वरील कृतीमध्ये कोणती बले कार्य करत असतील? केंद्रोत्सारी बल किंवा गुरुत्वीय बल कोणकोणत्या कृतीमध्ये जास्त आढळते? वरील सर्व कृतीमध्ये केंद्रोत्सारी बलाचे परिणाम पहावयास मिळते. वरील सर्व कोणत्या कृतीमध्ये? ही कृती, पाण्यासह पेला हलवणारी आणि किचन बोटात धरून गोल गोल फिरवणारी मुलगी, या कृतीमध्ये केंद्रोत्सारी बलाचे परिणाम पहावयास मिळते. केंद्रोत्सारी बल गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असते. हे लक्षातच ठेवा. विचारले जाऊ शकते आपल्याला. केंद्रोत्सारी बल गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असते. केंद्रोत्सारी म्हणजे केंद्रातून बाहेर जाणारा. हे सुद्धा महत्वाचं आहे आपल्याला. केंद्रोत्सारी म्हणजे केंद्रातून बाहेर जाणारा. म्हणजे बघा, एखादी वस्तूचं असं या प्रकारे केंद्र असेल, या केंद्रातून बाहेर जाणारी या प्रकारे, हे समजून घ्या. केंद्रातून बाहेर जाणाऱ्या या शब्दाचा अर्थ. याचा अनुभव तुम्ही स्वतःही घेतला असेल. जत्रेमध्ये चक्राकार पाडण्यात बसल्यास वेगाने फिरणाऱ्या चक्राच्या बाहेरच्या दिशेने तुमचा पाळणा झुकलेला असतो. हा देखील केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आहे. हे लक्षात घ्या. बघा, जत्रेमध्ये चक्राकार पाडण्यात बसल्यास आपण बघूया. हा चक्राकार पाळणा बघा. लक्ष द्या. जत्रेमध्ये चक्राकार पाडण्यात बसल्यास वेगाने फिरणाऱ्या चक्राच्या बाहेरच्या दिशेने तुमचा पाळणा झुकलेला असेल. बघा, या ठिकाणी काय सांगत आहे, तुम्ही जत्रेमध्ये चक्राकार पाळण्यात बसल्यावर पाळण्याचा जो चक्र आहे त्या चक्राच्या बाहेरच्या दिशेने तुमचा पाळणा झुकलेला असेल, हे सांगत आहे. आपण एकदा पाळणा बघूया. हा चक्राकार फिरणारा पाळणा बघा. हे पाळण्याचं चक्र आणि या ठिकाणी मुलं बसले आहेत तो पाळणा. आपण काय बघितलं होतं, ज्या वेळेस तुम्ही पाळण्यावर बसाल त्यावेळेस हा वेगाने फिरणारा जो चक्र आहे या चक्राच्या बाहेरच्या दिशेने तुमचा पाळणा या प्रकारे झुकलेला असेल. बघा, हे कशाचा परिणाम आहे? केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आहे. केंद्रोत्सारी बल म्हणजे काय? केंद्रातून बाहेर जाणारा. बघा, या केंद्रातून तुमचा पाळणा बाहेर जात आहे का? या प्रकारे बघा, केंद्रातून बाहेर जात आहे. हा केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आहे. लक्षात राहू द्या. हे एकदा पुन्हा आपण वाचूया, म्हणजेच नेहमीसाठी आपल्या लक्षात राहील. केंद्रोत्सारी म्हणजे केंद्रातून बाहेर जाणारा. आपण आत्ताच पाळण्याचं उदाहरण बघितलं होतं. केंद्रातून कशा प्रकारे बाहेर जाते. पेल्यामधून पाणी बाहेर जाणे म्हणजे पेल्याच्या केंद्रामधून पाणी बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, याचा अनुभव तुम्ही स्वतःही घेतला असेल. जत्रेमध्ये चक्राकार पाळण्यात बसल्यास वेगाने फिरणाऱ्या चक्राच्या बाहेरच्या दिशेने तुमचा पाळणा झुकलेला असतो. हा देखील केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आहे. हे आपल्या महत्वाचं नाही. केंद्रोत्सारी बल व गुरुत्वीय बल बघूया. आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. लक्ष देऊन बघा. परिवलनामुळे पृथ्वीला एक प्रकारचे बल किंवा प्रेरणा मिळते. बघा, आपण प्रेरणा विचार नाही करूया, फक्त बलच विचार करूया समजून घेण्यापर्यंत. परिवलन म्हणजे काय होते? ते पृथ्वी स्वतःभोवती फिरणे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन म्हणतो आपण. बघा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यामुळे पृथ्वीला एक प्रकारचे बल प्राप्त होते, शक्ती प्राप्त होते. बल म्हणजे शक्ती. बघा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यामुळे पृथ्वीला एक प्रकारचे बल, एक प्रकारची शक्ती मिळते आणि त्या शक्तीला आपण काय म्हणतो? केंद्रोत्सारी बल म्हणतो. हे लक्षातच राहू द्या. बघा, आणखी एकदा समजून घ्या. केंद्रोत्सारी बल म्हणजे काय? तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते. त्या फिरण्यामुळे पृथ्वीला एक प्रकारची शक्ती, एक प्रकारचं बल प्राप्त होते. त्या बलाला आपण केंद्रोत्सारी बल म्हणतो. हे लक्षात घ्या. केंद्रोत्सारी बलाचं कार्य बघूया. बघा, प्रेरणा, बल, शक्ती या शब्दांचा एकच अर्थ निघते. म्हणून कुठे प्रेरणा दिलं असेल, कुठे बल दिलं असेल तर कन्फ्यूज होऊ नका. बघूया आपण
केंद्रोत्सारी बलाचं कार्य. ही प्रेरणा म्हणजेच केंद्रोत्सारी प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेने कार्य करते. अतिशय महत्वाचं लक्षातच ठेवा. केंद्रोत्सारी प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेने कार्य करते. या आकृतीमध्ये बघा, हे पृथ्वीचं केंद्र आहे आणि केंद्रोत्सारी प्रेरणा कशा प्रकारे कार्य करते? या प्रकारे केंद्रातून बाहेर जाण्याचं आपण पाळणा बघितलं होतं. पाळण्याचं उदाहरण त्या प्रकारे केंद्रापासून बाहेर जाणे. आपण आणखी एकदा वाचून घेऊया हे. परिवलनामुळे पृथ्वीला एक प्रकारचे बल किंवा प्रेरणा मिळते. ही प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेने कार्य करते. तिला केंद्रोत्सारी प्रेरणा असे म्हणतात. आकृती 3.5 पहा. ही आकृती पृथ्वीवरील कोणतीही वस्तू अशा प्रेरणेमुळे पृथ्वीभोवती असलेल्या अवकाशात फेकली जाऊ शकते. आपल्यासाठी हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे, लक्ष देऊन बघा. पृथ्वीवरील कोणतीही वस्तू अशा प्रेरणेमुळे पृथ्वीभोवती असलेल्या अवकाशात फेकली जाऊ शकते. म्हणजेच ही पृथ्वी या ठिकाणी कोणतीही वस्तू असेल, आपण सुद्धा राहतो, तर ही वस्तू केंद्रोत्सारी बलामुळे अवकाशात फेकली जाऊ शकते. या प्रकारे त्या पाळण्याप्रकारे. परंतु त्याच वेळी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची प्रेरणा पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने कार्य करत असते. बघा इथे काय म्हणताय, परंतु त्याच वेळी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची प्रेरणा पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने कार्य करत असते. बघा ही आकृती आपण या ठिकाणी घेऊया. ही पृथ्वी आणि हे केंद्र पृथ्वीचं. बघा केंद्रोत्सारी बल पृथ्वीच्या विरुद्ध दिशेने कार्य करते. या प्रकारे बघा पृथ्वीभोवती कोणतीही वस्तू अशा प्रेरणेमुळे पृथ्वीभोवती असलेल्या अवकाशात फेकली जाऊ शकते. बघा या प्रकारे आपण सुद्धा राहतो पृथ्वीवर, तर या प्रकारे पृथ्वीवरील वस्तू अवकाशात फेकली जाऊ शकते. परंतु त्याच वेळी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण प्रेरणा पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने कार्य करते. या प्रकारे बघा इथून केंद्रोत्सारी प्रेरणा आणि या बाजूने येते गुरुत्वाकर्षण प्रेरणा. हे बल केंद्रोत्सारी प्रेरणेच्या अनेक पटीने जास्त असते. बघा गुरुत्वाकर्षण बल केंद्रोत्सारी प्रेरणेच्या अनेक पटीने जास्त असते. त्यामुळे भूतलावरील कोणतीही वस्तू आहे त्याच जागी राहते. बघा अतिशय महत्वाचं आहे. भूतलावरील कोणतीही वस्तू आहे त्याच जागी का राहते? या प्रकारचा आपण प्रश्न विचारला जाऊ शकते. तर याचं उत्तर काय असेल? केंद्रोत्सारी प्रेरणा पृथ्वीच्या केंद्राच्या विरुद्ध दिशेने कार्य करते, पण त्याच वेळी गुरुत्वाकर्षणाची शक्ती पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेत कार्य करते आणि ही प्रेरणा केंद्रोत्सारी प्रेरणेच्या अनेक पटीने जास्त असते. त्यामुळे भूतलावरील कोणतीही वस्तू आहे त्याच जागी राहते. हे लक्षात राहू द्या. समोर बघूया. आता आपण केंद्रोत्सारी बल व गुरुत्वीय बल बघितला. या ठिकाणी बघा गुरुत्वीय बल आणि केंद्रोत्सारी बल दिला आहे. आपण पृथ्वीवर आहोत त्याच जागी का आहे? कारण गुरुत्वीय बल केंद्रोत्सारी प्रेरणेच्या अनेक पटीने जास्त आहे म्हणून. हे लक्षात घ्या. नाहीतर केंद्रोत्सारी बलामुळे आपण पृथ्वीवर राहू शकलो असतो का? नाही. भरती ओहोटी बघूया आपण. सागर जलाला येणाऱ्या भरती ओहोटीस पुढील घटक कारणीभूत असतात. बघा हे कारणीभूत घटक बघायच्या आधी तुम्हाला भरती ओहोटी म्हणजे काय हे माहिती हवं. बघूया आपण. भरती ओहोटी म्हणजे काय बघूया. सूर्य व चंद्राचे गुरुत्वाकर्षण व पृथ्वीवर कार्यरत असलेल्या केंद्रोत्सारी प्रेरणा यांच्या एकत्रित प्रभावामुळे सागरी जलाच्या पातळीत होणारी वाढ म्हणजे भरती, तर घट म्हणजे ओहोटी होय. बघा हे लक्षात राहू द्या. सागरी जलाच्या पातळीत वाढ म्हणजे काय? भरती. तर घट म्हणजे ओहोटी होय. दोघांमधून एक लक्षात राहू द्या. वाढ म्हणजे भरती. ही माहिती आपण कुठून बघत आहोत? ही आपल्या 7वीच्या भूगोलच्या पुस्तकाच्या शेवटी काही शब्दांचे अर्थ दिले आहे तिथून बघत आहोत. तुम्हालाही कधी शब्दांचे अर्थ समजले नाही तर पाठाच्या शेवटी काही शब्दांचे अर्थ दिले आहे तिथून बघून घ्या. भरती ओहोटी बघूया. सागर जलाला येणाऱ्या भरती ओहोटीस पुढील घटक कारणीभूत असतात. बघूया आपण कोणते घटक कारणीभूत आहे. चंद्र सूर्य यांचे गुरुत्वाकर्षण बल तसेच पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल सुद्धा घटक कारणीभूत असतात भरती ओहोटीस. हे लक्षात घ्या. पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे व चंद्राचे अप्रत्यक्षपणे सूर्याभोवती फिरणे, परिवलनामुळे पृथ्वीवर निर्माण होणारी केंद्रोत्सारी प्रेरणा बघा इत्यादी घटक भरती ओहोटीस कारणीभूत आहे. या आकृतीमध्ये बघा या ठिकाणी बघा पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे, तर इथे भरती आणि इथे पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. तर ओहोटी. सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे, त्यामुळे पृथ्वीवर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणाम करते. बघा आपल्याला असं वाटू शकते की सूर्य मोठा आहे आणि चंद्र लहान आहे, म्हणून सूर्याचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीवर जास्त परिणाम करते, पण नाही. चंद्राचं गुरुत्वाकर्षण जास्त परिणाम करते. का? कारण चंद्र पृथ्वीच्या जवळ आहे म्हणून. चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्या सापेक्ष स्थितीमुळे भरती ओहोटी होत असते. बघा भरती ओहोटी कशामुळे होते? चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्या सापेक्ष स्थितीमुळे भरती ओहोटी होत असते. पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी येते त्याच्या विरुद्ध ठिकाणीही त्याच वेळी अनुक्रमे भरती ओहोटी येते.
हे लक्षात घ्या. पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी येते त्याच्या विरुद्ध ठिकाणीही त्याच वेळी अनुक्रमे भरती किंवा ओहोटी येते. बघा या ठिकाणी चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे या ठिकाणी भरती आली आहे, तर विरुद्ध ठिकाणीही त्याच वेळी भरती आली आहे आणि या ठिकाणी ओहोटी आली आहे. त्याच्या विरुद्ध बाजूनी सुद्धा ओहोटीच आली आहे. हा पृथ्वीच्या केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आहे, हे लक्षात घ्या. हा पृथ्वीच्या केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आहे. आकृती 3.6 प्रमाणे पृथ्वीवरील भरती ओहोटीच्या स्थिती लक्षात घ्या. ज्यावेळेस 0 अंश रेखावृत्तावर भरती असते त्यावेळेस त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या 180 अंश रेखावृत्तावरही भरती असते. आपण रेखावृत्त शिकलो आहोत. किती आहे रेखावृत्त? कोणाला माहिती असेल, आठवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. त्याच वेळी या रेखावृत्तांना काटकोन स्थितीत ओहोटी असते. जर भरती 0 अंश व 180 रेखावृत्तावर असेल तर ओहोटी कोणकोणत्या रेखावृत्तावर असेल? बघा 180 चे अर्धे किती? कोणाला या प्रश्नाचं उत्तर समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पृथ्वीपासून दूर अवकाशात जाण्यासाठी मोठे अग्निबाण वापरावे लागतात. ते कोणत्या बलाच्या विरोधात कार्य करतात? बघा आपल्याला पृथ्वीवरून बाहेर जाण्यासाठी केंद्रोत्सारी बल कार्यरत असते. तर पृथ्वीकडे कोणतं बल कार्यरत असते? गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीच्या दिशेत कार्यरत राहते. भरती ओढीचे प्रकार बघूया. ज्याप्रमाणे रोजच्या रोज भरतीच्या वेळा बदलतात त्याचप्रमाणे भरतीची कक्षा देखील कमी अधिक होत असते. सर्वसाधारणपणे अमावस्येला व पौर्णिमेला ती सर्वात मोठी असते, तर अष्टमीच्या दिवशी ती नेहमी लहान असते. या भरती ओढीचे अनुक्रमे उधाणाची व भांगाची असे 2 मुख्य प्रकार होते. उधाणाची भरती ओहोटी बघूया. चंद्र व सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करत असते. त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते आणि त्या दिवशी उधाणाची भरती येते, जी सरासरीपेक्षा फारच मोठी असते. हे लक्षात घ्या, जी सरासरीपेक्षा फारच मोठी असते. आकृती 3.7 पहा. भरतीच्या ठिकाणी पाण्याचा अधिक फुगवटा झाल्यामुळे ओहोटीच्या ठिकाणी पाणी अधिक खोलपर्यंत ओसरते. ही उधाणाची ओटी असते. बघा हे एकदा बघूया आपण. चंद्र व सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात. त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते. हे बघूया आपण आकृतीमध्ये. पौर्णिमा आणि अमावस्येला चंद्र आणि सूर्य एका सरळ रेषेमध्ये आले आहे आणि यांची शक्ती कशी झाली आहे? जास्त झाली आहे. या शक्तीमुळे या ठिकाणचं पाणी स्वतःकडे खेचून घेतलं आहे आणि या ठिकाणी भरती आली आहे. उधाणाची भरती. चंद्र व सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करत असतात. त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते आणि त्या दिवशी उधाणाची भरती येते, जी सरासरीपेक्षा फारच मोठी असते. आकृती 3.7 मध्ये आत्ताच बघितलं आपण. भरतीच्या ठिकाणी पाण्याचा अधिक फुगवटा झाल्यामुळे ओहोटीच्या ठिकाणी पाणी अधिक खोलपर्यंत ओसरते. ही उधाणाची ओहोटी असते. भागाची भरती ओहोटी बघूया. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून 2 वेळा तो पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात काटकोन स्थितीत येते. बघूया आपण. बघा या आकृतीमध्ये सूर्य, पृथ्वी व चंद्र काटकोन स्थितीत आले आहे. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून 2 वेळा तो पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात काटकोन स्थितीत येतो. ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येते. बघा हे लक्षात घ्या. कोणत्या स्थितीला येते? प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येते. या 2 दिवशी भरती निर्माण करणाऱ्या चंद्र आणि सूर्य यांच्या प्रेरणा पृथ्वीवर काटकोन स्थितीत कार्य करतात. आकृती 3.8 पहा. सूर्यामुळे ज्या ठिकाणी भरती निर्माण होते तेथील पाण्यावर काटकोनात असलेल्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचाही परिणाम दिसून येते. हे बघूया. आकृती 3.8 मध्ये आपण सूर्यामुळे भरती वाचलं होतं, पण या ठिकाणी ओहोटी दिला आहे. आपण हे समजून घेऊया. बघा ज्यावेळेस चंद्र, पृथ्वी आणि सूर्य काटकोन स्थितीत असते तेव्हा चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ आहे सूर्याच्या माड्यानं. त्यामुळे चंद्राचं गुरुत्वाकर्षण जास्त आहे आणि या ठिकाणी भरती आली आहे. तर काटकोनात काय असेल? ओहोटी असेल. हे आपण वाचलं होतं. सूर्यामुळे ज्या ठिकाणी भरती निर्माण होते तेथील पाण्यावर काटकोनात असलेल्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचाही परिणाम दिसून येतो. त्यामुळे निर्माण झालेल्या भरतीच्या पाण्याची पातळी नेहमीपेक्षा कमी चढते व नेहमीच्या ओहोटीपेक्षा कमी उतरते. कारण चंद्र व सूर्य यांचे आकर्षण एक दुसऱ्यास पूरक न होता परस्पर काटकोनात असते. हे लक्षात घ्या. कारण चंद्र व सूर्य यांचे आकर्षण एक दुसऱ्याच्या पूरक न होता परस्पर काटकोनात असते. ही भांगाची भरती ओहोटी होय. भांगाची भरती सरासरीपेक्षा लहान असते तर ओहोटी सरासरी ओहोटीपेक्षा मोठी असते. बघा भांगाची भरती ओहोटी ही पातळी आहे समजा आणि 1 2 3 4 यापर्यंत भांगाची भरती ओहोटी असते. का? कारण या आकृतीमध्ये बघा काटकोन स्थितीत असेल तेव्हा सूर्य या ठिकाणाहून आपलं गुरुत्वाकर्षण बल वापरेल पाणी आपल्याकडे खेचून घेण्यासाठी आणि चंद्र आपल्याकडे
गुरुत्वाकर्षण बल वापरेल पाणी खेचून घेण्यासाठी. त्यामुळे या ठिकाणी भांगाची भरती सरासरीपेक्षा लहान असते आणि ओहोटी सरासरी ओहोटीपेक्षा मोठी असेल. ही आकृती बघा, उधाणाच्या भरती ओहोटीची आकृती आहे. या ठिकाणी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेमध्ये आले आहे. त्यामुळे चंद्र आणि सूर्याचं गुरुत्वाकर्षण वाढलं आहे आणि हे गुरुत्वाकर्षण या ठिकाणी काम करत आहे. पृथ्वीवरचं या ठिकाणचं पाणी स्वतःकडे खेचून घेत आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्वात मोठी भरती येत आहे. का? कारण यांचं दोघांचं गुरुत्वाकर्षण इथं काम करत आहे म्हणून. पातळी बघा किती वाढली आहे. आता आपण भांगाची भरती ओहोटी बघूया. ही आकृती बघा, भांगाच्या भरती ओहोटीची आहे. या ठिकाणी चंद्र, पृथ्वी आणि सूर्य एका काटकोन स्थितीत आले आहे. सूर्याने आपलं गुरुत्वाकर्षण बल वापरलं आहे, तर चंद्राने आपलं गुरुत्वाकर्षण बल वापरलं आहे. पण या ठिकाणी भरती आली आहे. म्हणजेच काय? चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी जास्त पाणी खेचून घेतलं आहे आणि या ठिकाणी भरती आली आहे. पण हे कसं शक्य आहे? चंद्र तर लहान आहे आणि सूर्य तर मोठा आहे. मग अर्थातच सूर्याचं गुरुत्वाकर्षण बल जास्त असेल. मग या ठिकाणी भरती का आली असेल? याचं कारण बघूया. बघा याचं कारण इथे बघूया. सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे. आहे का? आहे. सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे. त्यामुळे पृथ्वीवर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणाम करते. हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी भरती का आली होती? कारण पृथ्वीवर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणाम करते म्हणून. बघा चंद्र पृथ्वीच्या जवळ आहे म्हणून चंद्राचं गुरुत्वाकर्षण जास्त काम करते, जास्त परिणाम करते. त्यामुळे या ठिकाणी भरती आली आहे. हे लक्षात घ्या. या ठिकाणी आणखी एक प्रश्न राहतो. उधाणाच्या भरतीच्या वेळी भरतीची पातळी खूप जास्त होती, पण भांगाच्या भरतीच्या वेळेस पातळी बघा कमी आहे. हे का बरं? कारण भांगाच्या भरतीच्या वेळेस चंद्र आणि सूर्य एका काटकोन स्थितीत आहे आणि हे आपलं बल वेगवेगळ्या दिशेमध्ये लावत आहे. बघा चंद्र याकडून आणि सूर्य याकडून. चंद्र आणि सूर्य दोन वेगवेगळ्या बाजूने आपलं बल वापरत आहे. पण उधाणाच्या भरतीच्या वेळेस काय झालं होतं? त्यांनी दोघंही एकाच बाजूला आपलं बल वापरत होतं. त्यामुळे तिथे मोठी भरती आली आणि या ठिकाणी दोनही वेगवेगळ्या बाजूने आपलं बल वापरत आहे. त्यामुळे या ठिकाणी कमी भरती आली आहे. पातळी कमी दिसणार तुम्हाला, हे समजून घ्या. म्हणून या ठिकाणी पातळी कमी आहे, हे लक्षात घ्या. भांगाची भरती ओहोटीची पातळी कमी असेल. भांगाची भरती सरासरीपेक्षा लहान असते तर ओहोटी सरासरीपेक्षा मोठी असते. हे तुम्हाला कळलं असेल. आता समोर बघूया. ह्या दोनही आकृती तुम्हाला पुन्हा दाखवण्याचं कारण काय? हे एकाच वेळा दाखवण्याचं कारण आहे की यामधला तुम्हाला फरक कळावं आणि ते नेहमीसाठी तुमच्या लक्षात राहावं म्हणून. माहित आहे का तुम्हाला भरती ओहोटीची कक्षा? भरती ओहोटीच्या वेळी पाण्याच्या पातळीतल्या फरकास भरती ओहोटीची कक्षा म्हणतात. बघा भरती ओहोटीची कक्षा कशाला म्हणतात? भरती ओहोटीच्या वेळी पाण्याच्या पातळीतल्या फरकास भरती ओहोटीची कक्षा म्हणतात. खुल्या समुद्रात ही कक्षा केवळ 30 सेमी इतकी असते, परंतु किनारी भागात ही कक्षा वाढत जाते. भारतीय द्वीपकल्पाच्या किनारी भागात ही कक्षा सुमारे 100 ते 150 सेमी असू शकते. जगभरातील सर्वाधिक कक्षा फंडीच्या उपसागरात आहे. ही कक्षा 1600 सेमी पर्यंत असते. भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटीची कक्षा खंबातचे आखात येथे आहे. ही सुमारे 1100 सेमी आहे. भरती ओहोटीचे परिणाम बघूया. लक्षात राहू द्या, आपल्याला विचारले जाऊ शकते. भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात. त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो. भरती ओहोटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो व समुद्रकिनारा स्वच्छ राहतो. आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे, समुद्रकिनारा स्वच्छ राहतो. कारण समुद्रकिनाऱ्यावर कचऱ्याची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे आपल्याला या प्रकारची माहिती विचारल्या जाऊ शकते. लक्षात घ्या. बंदरे गाळाने भरत नाही. भरतीच्या वेळेस जहाजे बंदरात आणता येतात, हे सुद्धा लक्षात घ्या. भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते. बघा हे सुद्धा लक्षात घ्या. भरती ओहोटीच्या क्रियेमुळे वीज निर्माण करता येते. आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे. भरती ओहोटीच्या क्रियेमुळे वीज निर्माण करता येते. भरती ओहोटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकते. बघा या प्रकारचे नुकसानही आपल्या लक्षात राहिले पाहिजे. भरती ओहोटीमुळे तीव्र वने, किनारी भागातील जैवविविधता इत्यादीचा विकास व जतन होतो. हे भरती ओहोटीचे परिणाम आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. आपल्याला एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकते. पण लक्षात घ्या, समुद्रकिनारी भागातील लोकांना याबद्दल माहिती असते, पण किनाऱ्यापासून दूरवर राहणाऱ्या लोकांना याबद्दल तेवढी माहिती राहत नाही. म्हणून हे तुम्ही 1-2दा वाचा, म्हणजे तुम्हाला नेहमीसाठी लक्षात राहील. यात आपण भरतीची वेळ रोजच्या रोज बदलते याबद्दल माहिती बघूया. भरती ओहोटीची प्रक्रिया सातत्याने घडत असते. भरतीची कमाल मर्यादा गाठल्यानंतर ओहोटीची सुरुवात होते, हे लक्षात घ्या.
भरतीची कमाल मर्यादा गाठल्यानंतर ओहोटीची सुरुवात होते, तसेच पूर्ण ओहोटी झाल्यानंतर भरतीची सुरुवात होते. पुढील विवेचनात वेळ सांगताना कमाल मर्यादेची वेळ सांगितली आहे हे लक्षात घ्या. आकृती 3.9 पहा. भरतीची वेळ दररोज का बदलते हे तुमच्या लक्षात येईल. ही आकृती 3.9 भरतीची वेळ रोजच्या रोज का बदलते. या आकृतीमध्ये काही माहिती दिली आहे बघा. इथे चंद्र 1, चंद्र 2 आणि चंद्र 3 या ठिकाणी पृथ्वीची गती दिली आहे बघा. 1 डिग्रीला किती 4 मिनिटे आणि 12 डिग्री 30 मिनिटाला किती 50 मिनिटे. या आकृतीवरून आपल्याला समजणार नाही. या आकृतीच्या खाली या आकृतीबद्दल माहिती दिली आहे ते बघूया आपण. त्यामुळे आपल्याला ही आकृती समजायला येईल. आकृतीमध्ये पृथ्वीवरील क हा बिंदू चंद्रासमोर असल्याने तेथे भरती येईल. बघा, हा क हा बिंदू चंद्रासमोर असल्याने या ठिकाणी भरती येईल. पृथ्वीवरील क हा बिंदू चंद्रासमोर असल्याने तेथे भरती येईल. ड हा बिंदू पृथ्वीवर क या बिंदूच्या प्रतिबाधी स्थानावर असल्याने तेथे देखील त्याच वेळी भरती येईल. आपण बघितलं होतं विरुद्ध बाजूला सुद्धा भरतीच येईल. क हा बिंदू ड या ठिकाणी 12 तासानंतर येईल. बघा, हे लक्षात घ्या. हा क बिंदू या ड या ठिकाणी जाण्यासाठी किती वेळ लागेल 12 तास. हेच दिलं आहे इथे. क हा बिंदू ड या ठिकाणी 12 तासानंतर येईल. 12 तासानंतर. आता गणिताची भाषा समजा. 12 तासानंतर म्हणजे काय, 12 तास पूर्ण झाल्यानंतर. म्हणजे इथे काहीतरी 1 मिनिट किंवा 2 मिनिट कितीही असू शकते, पण 12 नंतर येईल. हे लक्षात घ्या. या ठिकाणी आणखी एक प्रश्न बनू शकतो. क हा बिंदू ड या ठिकाणी जाण्यासाठी 12 तास का लागते. कारण बघा, पृथ्वी एक फेरी स्वतःभोवती पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागते 24 तास लागते. आणि आपल्याला इथे अर्धाच भाग पूर्ण करण्यासाठी किती लागेल मग 24 चे हाफ 12. हे कळलं असेल 12च का लागत आहे. आता हे कळलं असेल. क हा बिंदू ड या ठिकाणी 12 तासानंतर येईल. 180 डिग्री. हे काय आहे 180 डिग्री. तर बघा, पृथ्वीवर किती रेखावृत्त आहे 360 रेखावृत्त आहे. आणि 360 रेखावृत्त फिरण्यासाठी किती वेळ लागतो. 360 रेखावृत्त फिरण्यासाठी 24 तास लागतो. आणि 360 चे अर्धे किती 180. तर वेळ किती लागेल 12 तास लागेल. हेच दिलं आहे 12 तास. म्हणजेच काय 180 फिरण्यासाठी 12 तास लागेल. समोरचं बघूया. आणि तो पुन्हा मूळ जागी 24 तासानंतर येईल. तो म्हणजे काय क हा बिंदू. क हा बिंदू पुन्हा याच ठिकाणी येण्यासाठी किती वेळ लागेल 24 तास. पूर्ण वर्तुळ बघा 360 डिग्री. याच प्रकारचा बदल ड या प्रतिपादित बिंदूबाबतही घडेल. म्हणजेच काय बघा, हा ड हा बिंदू या ठिकाणी येण्यासाठी 12 तास लागेल आणि पुन्हा हा त्याच जागी जाण्यासाठी 24 तास लागेल. या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे एक गोष्ट समजून घ्या. ही पृथ्वीची पूर्व बाजू आणि ही पृथ्वीची पश्चिम बाजू. पृथ्वीच्या पूर्वेकडे एक ठिकाणाला क या बिंदूने दर्शवलं आहे, तर पश्चिमेकडील एका ठिकाणाला ड या बिंदूने दर्शवलं आहे. हे दोनही बिंदू विरुद्ध आहे एकमेकाच्या. बघा, या प्रकारे हा ड बिंदू 12 तासाने क या ठिकाणी जाईल, या ठिकाणी पूर्वेला जाईल. कसं काय पूर्वेला जाईल, कारण आपली पृथ्वी फिरत आहे या प्रकारे. म्हणून ड हा बिंदू ड हा ठिकाण पूर्वेला जाईल क या ठिकाणी. बघा, या ठिकाणी दिला आहे. क हा बिंदू ड या ठिकाणी 12 तासानंतर येईल. बघा, अतिशय महत्वाचं लक्ष देऊन बघा. जेव्हा ड बिंदू क च्या जागी येईल तेव्हा तेथे भरती असणार नाही. हे लक्षात घ्या. जेव्हा ड बिंदू क च्या जागी येईल तेव्हा तेथे भरती असणार नाही. हे बघूया आकृतीत. बघा, हा ड बिंदू या क ठिकाणी आला तरीही या ठिकाणी भरती येणार नाही असं म्हटलं आहे. कारण याचं बघूया आपण. बघा, कारण या दरम्यान 12 तासात चंद्र देखील थोडा पुढे गेलेला असेल. थोडा म्हणजे किती 6 डिग्री 15 मिनिटे तो पुढे गेलेला असेल. म्हणून ड बिंदू चंद्रासमोर येण्यास सुमारे 25 मिनिटे जास्त लागतील. आपण सुरुवातीपासून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, पृथ्वीवरील क हा बिंदू चंद्रासमोर असल्याने तेथे भरती येईल. बघा, इथे काय म्हणताय, क हा बिंदू चंद्रासमोर असल्याने तेथे भरती येईल. या ठिकाणी हा क बिंदू समोर हा चंद्र आहे, त्यामुळे या ठिकाणी भरती आली. आता बघा, 12 तासामध्ये हा ड बिंदू क या ठिकाणी आला. आपण बघितलं होतं. बघा, क हा बिंदू ड या ठिकाणी 12 तासात येईल. या ठिकाणी ड बिंदू आहे, हे समजून घ्या. पण हा ड बिंदू जेव्हा 12 तासात या ठिकाणी आला, पण चंद्र समोर नव्हता.
तर मग चंद्र कुठे होता? हा थोडासा समोर सरकला आहे या ठिकाणी. आता समोर का सरकला आहे चंद्र? कारण चंद्र पृथ्वीची प्रदक्षिणा करत आहे, त्यामुळे हा फिरत आहे पृथ्वीभोवती. मग ड या ठिकाणी भरती येईल का? नाही, कारण समोर चंद्रच नाही. आणि भरती कशामुळे येते? चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे येते. मग आता भरती कशी येईल? तर बघा, चंद्र कुठे आहे? या ठिकाणी आहे. आणि आपला ड हे ठिकाण या ठिकाणी आहे. चंद्राच्या यानी भरती येण्यासाठी आपल्याला आणखी हा ड ठिकाण, ड बिंदू समोर जावं लागेल. भरती येण्यासाठी या ड या बिंदूला समोर सरकावं लागेल. किती? 6 डिग्री 15 मिनिटे समोर सरकावं लागेल. बघा, या ठिकाणी भरती येईल. म्हणजेच या ठिकाणी आपले 12 तास कंप्लीट झाले होते. मग थोडंसं पुन्हाच वरती सरकण्यासाठी किती वेळ लागला? 6 डिग्री 15 मिनिटेच. म्हणजे या ठिकाणी दिला आहे बघा, चंद्र किती समोर गेला आहे? 6 डिग्री 15 मिनिटे. आपण मिनिटांमध्ये बघू, 6 डिग्री 15 मिनिटे तर किती होईल? बघा, 6 डिग्री 1 डिग्री चंद्र समोर गेला तर किती मिनिटे होतील? 4 मिनिटे. म्हणजेच 6 गुणिला 4 किती येईल? 24. आणि हे डिग्रीमधलं मिनिटे आहे, तर याचा 1 मिनिट होते. म्हणजेच पूर्ण वेळ किती लागला? 25 मिनिटे लागला. हे 6 डिग्री 15 मिनिटे समोर जाण्यासाठी. बघा, हा ड हा बिंदू क पर्यंत येण्यासाठी किती वेळ लागला? 12 तास. आणि आणखी समोर जाण्यासाठी बघा, या ठिकाणी किती वेळ लागला? 25 मिनिटे. आत्ताच आपण बघितलं होतं. या ठिकाणचा ड बिंदू जेव्हा 25 मिनिटे आणखी समोर गेला, तेव्हा या ठिकाणी भरती आली, कारण चंद्र समोर होता. आता कळलं असेल तुम्हाला 12 तास 25 मिनिटे काय आहे हे. याबद्दलची माहिती बघूया आणखी आपण. 12 तास 25 मिनिटाबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा हे वाचावं लागेल. जेव्हा डी बिंदू क च्या जागी येईल, तेव्हा तेथे भरती असणार नाही. कारण या दरम्यान म्हणजेच 12 तासात चंद्र देखील थोडा पुढे, म्हणजेच 6 डिग्री 15 मिनिटे पुढे गेलेला असेल. म्हणून डी बिंदू चंद्रासमोर येण्यास सुमारे 25 मिनिटे जास्त लागतील. हे महत्त्वाचं लक्षात घ्या. म्हणून डी बिंदू चंद्रासमोर येण्यास सुमारे 25 मिनिटे जास्त लागतील. 12 तास 25 मिनिटानंतर ड हा बिंदू चंद्रासमोर आल्याने, बघा आपण बघितलं होतं हे, 12 तास 25 मिनिटानंतर ड हा बिंदू चंद्रासमोर आल्याने तेथे भरती येईल व त्याच वेळी क या ड च्या विरुद्ध बिंदूवर भरती येईल. हे बघूया आपण. हा ड बिंदू 12 तासांनी या क बिंदू जवळ असेल आणि 25 मिनिटांनी आणखी थोडासा समोर गेलेला असेल या ठिकाणी. बघा, हा क बिंदू मग 12 तासांनी कुठे असेल? या ठिकाणी असेल ड बिंदू जवळ. आणि 25 मिनिटांनी कुठे असेल? आणखी थोडासा समोर असेल या ठिकाणी. बघा, D1 हे समजून घ्या. जेव्हा या ठिकाणी भरती येईल, बघा या ठिकाणी भरती येईल, त्याच्या विरुद्ध बाजूलाही कसं येईल? काय येईल? भरतीच येईल विरुद्ध बाजूला सुद्धा. हेच बघितलं होतं आपण. 12 तास 25 मिनिटानंतर ड हा बिंदू चंद्रासमोर आल्याने तेथे भरती येईल व त्याच वेळी क या ड च्या विरुद्ध बिंदूवर भरती येईल. आपण आत्ताच बघितलं हे. क या ड च्या विरुद्ध बिंदूवर भरती येईल. त्यानंतर पुन्हा सुमारे 12 तास 25 मिनिटांनी क एक बिंदू चंद्रासमोर येऊन दुसऱ्या वेळी भरती अनुभवेल. त्याच वेळी ड ए या ठिकाणी ही भरती असेल. किनारी भागात दिवसातून 24 तासात साधारणतः 2 वेळा भरती व ओहोटी येते. हे लक्षात राहू द्या. किनारी भागात दिवसातून 24 तासात साधारणतः 2 वेळा भरती व ओहोटी येते. दोन भरतीच्या वेळेतील फरक सुमारे 12 तास 25 मिनिटाचा असतो. हे आपण आत्ताच बघितलं आहे. लक्षात घ्या. दोन भरतीच्या वेळेतील फरक सुमारे 12 तास 25 मिनिटांचा असतो. आपल्याला हे विचारले जाऊ शकते. लक्षात घ्या. या ठिकाणी एक कृती दिली आहे, बघूया आपण. तुम्ही फक्त ऐका. पसरट आकाराचे एक मोठे भांडे घ्या. हे भांडे सपाट जमिनीवर किंवा टेबलावर ठेवा. भांडे साधारणपणे भरेल एवढे पाणी त्यात घाला. या भांड्यातील पाण्यात लाटा निर्माण करायच्या आहे. भांड्याला स्पर्श न करता किंवा धक्का न लावता लाटा निर्माण करता येईल का, तसा प्रयत्न करा. तुम्ही कोणकोणत्या प्रकारे लाटा निर्माण करू शकाल? या ठिकाणी आपल्याला लाटाबद्दल माहिती सांगत आहे. बघूया आपण. लाटा गरम चहा किंवा दूध पिताना त्यावर फुंकर मारली की तुम्हाला त्यावर लहरी येताना दिसतात. अशाच प्रकारे वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीने पाणी गतिमान होते. वाऱ्यामुळे सागर जल ढकलले जाते व पाण्यावर तरंग निर्माण होतात. त्यांना लाटा म्हणतात. बघा, लाटा कशाला म्हणतात? वाऱ्यामुळे सागर जल ढकलले जाते व पाण्यावर तरंग निर्माण होतात. त्यांना लाटा म्हणतात. हे लक्षात घ्या. लाटांमुळे सागराचे पाणी वर खाली व क्वचित मागे पुढे होते. या लाटा त्यांच्या सामावलेली ऊर्जा किनाऱ्यापर्यंत घेऊन येतात व
त्या उथळ किनारी भागात येऊन फुटतात. सागराच्या पृष्ठभागावर लहान मोठ्या लाटा सतत निर्माण होत असतात. लाटांची निर्मिती ही सुद्धा एक नैसर्गिक व नियमित होणारी घटना आहे. आकृती 3.10 बघा. ही आकृती बघा 3.10 किनाऱ्याकडे येणाऱ्या लाटा दाखवल्या आहे या आकृतीमध्ये. लाटेची रचना बघूया. वाऱ्यामुळे सागरी जल उचलले जाते व त्याच्या समोर खोलगट भाग तयार होतो. बघा, वाऱ्यामुळे सागरी जल उचलले जाते. बघा या ठिकाणी या प्रकारे वाऱ्यामुळे सागरी जल उचलले जाते व त्याच्या समोर खोलगट असा भाग तयार होतो. बघा या ठिकाणी खोलगट भाग तयार झाला आहे. वाऱ्यामुळे सागरी जल उचलले जाते व त्याच्या समोर खोलगट भाग तयार होतो. लाटेच्या या उंच भागाला शीर्ष, बघा लाटेच्या या उंच भागाला काय म्हणते? शीर्ष म्हणते. व खोलगट भागाला द्रोणी म्हणतात. बघा या ठिकाणी दिला आहे द्रोणी. खोलगट भागाला द्रोणी म्हणतात. वेगवान वारा एकाच दिशेने वाहत असल्यास मोठ्या लाटांची निर्मिती होते. बघा मोठ्या लाटांची निर्मिती कशी होते? वेगवान वारा एकाच दिशेने वाहत असल्यास मोठ्या लाटांची निर्मिती होते. शीर्ष आणि द्रोणी यांच्यामधील उभे अंतर ही लाटेची उंची असते. बघा हे शीर्ष आणि हे द्रोणी यांच्यामधील उभे अंतर हे लाटेची उंची असते. या ठिकाणी दिला आहे बघा लाटेची उंची. शीर्ष आणि द्रोणी यांच्यामधील उभे अंतर ही लाटेची उंची असते. तर दोन शीर्षादरम्यानचे किंवा द्रोणी दरम्यानचे अंतर ही लाटेची लांबी असते. हे लक्षात घ्या. या ठिकाणी बघा दोन शीर्षादरम्यानचे अंतर लाटेची लांबी आणि दोन द्रोणी दरम्यानचे अंतर सुद्धा लाटेची लांबीच असते. या ठिकाणी दिला आहे. लाटेची लांबी, उंची व लाटेचा वेग हे वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असतात. हे लक्षात घ्या. लाटांची गती बघूया. सागरी किनाऱ्यालगत उभे राहून पाहिल्यास लाटा किनाऱ्याकडे येताना दिसतात. एखादी तरंगणारी वस्तू जर समुद्रात लांबवर टाकली तर ती वस्तू लाटेबरोबर तेथेच वर खाली होत राहते. ती किनाऱ्याकडे येत नाही. याचा अर्थ लाटेतील पाणी पुढे येत नाही. म्हणजेच लाटेच्या पाण्याचे वहन न होता पाण्यातील ऊर्जेचे वहन होते. हे लक्षात घ्या. लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा हे आहे. हे लक्षात घ्या. लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण काय आहे? वारा हे आहे. पण काही वेळा सागर तळाशी होणारे भूकंप व ज्वालामुखीमुळे देखील लाटा निर्माण होतात. उथळ किनारी भागात अशा लाटांची उंची प्रचंड असते. त्या अत्यंत विध्वंसक असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी होते. अशा लाटांना सुनामी असे म्हणतात. हे लक्षात राहू द्या. यावर आपल्याला प्रश्न विचारले आहे. 2004 मध्ये सुमात्रा या इंडोनेशियातील बेटाजवळ झालेल्या भूकंपामुळे प्रचंड सुनामी लाटा निर्माण झाल्या होत्या. त्याचा तडाखा भारताचा पूर्व किनारा व श्रीलंका या देशालाही बसला होता. लाटांमुळे समुद्रात घुसलेल्या भूभागांची झीज होते. तर उपसागरासारख्या सुरक्षित भागात वाळूचे संचयन होऊन पुळण निर्माण होते. हे लक्षात घ्या. लाटांमुळे काय काय होऊ शकते? तर लाटांमुळे समुद्रात घुसलेल्या भूभागांची झीज होते. तर उपसागरासारख्या सुरक्षित भागात वाळूचे संचयन होऊन पुळण निर्माण होते. हे नेहमी लक्षात ठेवा. सागर सानिध्य असलेल्या प्रदेशात भूकंप झाल्यास किनारी भागात सुनामीचा धोका निर्माण होतो. अशा वेळी किनारी भागापासून दूर जाणे किंवा समुद्र किनाऱ्यापासून उंचावर जाण्याची काळजी घ्यावी. त्यामुळे जीवितहानी टाळता येते. मी आणखी कोठे आहे म्हणजेच काय? तर आपण या पाठामध्ये जी माहिती बघत आहोत ती माहिती आणखी कोठे आहे? तर बघा 6वीच्या सामान्य विज्ञानच्या पुस्तकातील ऊर्जा साधने या पाठामध्ये आहे. 9वीच्या भूगोलच्या पुस्तकातील अंतर्गत हालचाली या पाठामध्ये आहे आणि सामान्य विज्ञानाच्या 6वीच्या पुस्तकामधील ऊर्जेची रूपे या पाठामध्ये आहे. समोर बघूया. माहित आहे का तुम्हाला? या ठिकाणी काही माहिती दिली आहे. बघूया आपण. सागर किनारी फिरताना किंवा पाण्यात खेळताना आपण भरती ओहोटीच्या वेळेची पुरेशी काळजी घेतली पाहिजे. अन्यथा गंभीर दुर्घटना घडू शकतात. त्यासाठी आपल्याला भरती ओहोटीच्या वेळा माहीत असणे गरजेचे आहे. या वेळा माहीत करून घेण्यासाठी तुम्हाला त्या त्या दिवसाची तिथी माहीत असणे आवश्यक आहे. तिथीच्या पाऊणपट केले की ती पूर्ण भरती असण्याची वेळ असते. हे लक्षात घ्या. तिथीच्या पाऊणपट केले की ती पूर्ण भरती असण्याची वेळ असते. उदाहरणार्थ तुम्ही सागर किनारी चतुर्थी या तिथीच्या दिवशी आहात. चतुर्थी म्हणजे चौथा दिवस. त्याच्या पाऊणपट म्हणजे 3. याचाच अर्थ त्या दिवशी दुपारी 3 वाजता व पहाटे 3 वाजता पूर्ण भरती असेल आणि त्याच्या साधारण 6 तास पुढे म्हणजेच रात्री 9 व सकाळी 9 वाजता पूर्ण ओहोटी असेल. स्थलकालानुसार यात थोडाफार बदल होऊ शकतो. भरती ओहोटी बरोबरच एखाद्या ठिकाणची सागरी किनाऱ्याची रचना, उतार, खडकाळ भाग, किनाऱ्याजवळील प्रवाह यांचा विचार करून व स्थानिकाशी चर्चा करून मगच समुद्रात खेळण्याचा आनंद घेतला पाहिजे. अष्टमीच्या दिवशी येणाऱ्या भरती ओहोटीच्या वेळा सांगा. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला आहे. ही माहिती समजली असेल तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका. या ठिकाणी आपला हा पाठ संपतो. बघा या ठिकाणी जोड्या लावून साखळी बनवायला सांगितली आहे. लाटा दिल्या आहे. लाटा कशामुळे निर्माण होते? वाऱ्यामुळे. आणखी भूकंप व ज्वालामुखीमुळे देखील निर्माण होतात लाटा. आणखी इथे बघा केंद्रोत्सारी प्रेरणा
हे कशामुळे निर्माण होते? परिवलनामुळे. आणि परिवलनामुळे काय होते बघा, वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते. या प्रकारच्या साखळ्या बनवायच्या आहे. आणखी या 3 साखळ्या तुम्ही बनवून मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भौगोलिक कारणे सांगा. भारतीय ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो. याचं कारण काय? कारण चंद्र सूर्यापेक्षा जास्त जवळ आहे. म्हणून पृथ्वीवर चंद्राचा गुरुत्वाकर्षण बल जास्त परिणाम करतो. काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजनाचा किंवा दलदलीचा बनतो. या ठिकाणी आपण थांबूया. भारतीय ओहोटीवर तुमच्याकडे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका.